श्री क्षेत्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पुण्यभूमी इथं आपण आज इंद्रायणी घाटावरची सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी आलेलो आहोत. आज आपल्या सोबत आहेत रवींद्र जाधव, RTI टाइम खेड हवेली तालुका अध्यक्ष. सर नमस्कार. सर किती वर्षापासून या आळंदीमध्ये राहतात? मी गेले 10 वर्ष राहतोय. तर सर आताची परिस्थिती इंद्रायणीची बघताय आणि जी पाठीमागेची तुमच्या लहानपणीची परिस्थिती याच्यामध्ये काय बदल वाटतो तुम्हाला? 100 डिग्रीनी क्रॉस झालेली. आज तुम्ही इथे उभे आहात, तुम्हाला इंद्रियणीचं पाणीचं वास कसं येतंय? एकदम खराब वास. बरोबर आहे. बरोबर. जसं काय सडलेली मच्छी आहे तसं वास येतो. बरोबर आहे. बरोबर. या पुढे थोडं चालू आपण दाखवतो. सर हे जे घाण आहे हा ना, तो चालू दाखवतो. इंद्रायणी का साफ राहावी आणि का म्हणून राहावी, लोक काय करतात हे दाखवतो तुम्हाला. जरा कॅमेरा फिरवा, तुमच्या पलीकडे बघा. हे सर्व इंद्रायणी मध्ये येऊन नदीकडे येऊन ते कपडे धुत असतील तर पहिली गोष्ट इंद्रायणी का साफ राहील? यांना रोग कोण लावतं बरं? याला रोख लावला पाहिजे. कोणी लावत नाही म्हणून ही परिस्थिती आहे. ही परिस्थिती काय, कोणी रोख लावला नाही म्हणून. कॅमेरा तिथे घ्या. हे बघा काय संबंध, बघा इथे बघा, बघा हे बघा,